हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी आदिती स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जाणार आहोत बालाजीला आद्विकाचं जावळं काढण्यासाठी. तर त्याच्यासाठी मी हा लॉंग व्हिडिओ शूट करत आहे. तर मी तुम्हाला जे पुढचा व्हिडिओ आहे त्यामध्ये दाखवलंच की आम्ही कसे गेलो वगैरे. तर आमची रात्रीची ट्रेन आहे. ओके, चला तर मी पुढचं तुम्हाला जसं मला डिटेल तुमच्यासोबत शेअर करता येईल मी तसं तुमच्यासोबत शेअर करेल. तर आमची ट्रेन इथे पोहोचणार होती 1 वाजता, परंतु ट्रेन खूपच लेट झाली, त्यामुळे 5-5:30च्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो. तिथून आम्ही एक कॅब बुक केलेली होती. त्या कॅबने आम्ही तिरुपतीवरून तिरुमलाला जात होतो. आमचं 6चं दर्शन पास होती, बट आम्हाला इथेच लेट झालेला होता. त्यामुळे आम्ही सर्व एक एक गेट बघून खूप छान असा व्ह्यू पण दिसत होता सायंकाळच्या वेळेला. त्यानंतर आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलो आणि आमचं जवळपास 10:30-11 वाजता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो होतो. त्यानंतर बाहेर तिथे रात्रभर लोक चालूच होते आणि 11-11:30च्या दरम्यान हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. खूप छान व्ह्यू दिसत होता. त्यानंतर त्या दिवशी अमावस्या पण होती, त्यामुळे आम्ही दिवा वगैरे लावला आणि त्यानंतर आम्ही फोटोशूट करत होतो. आणि अद्विकाची एक झोप झालेली होती, त्यामुळे अद्विका खूप फ्रेश होती आणि ती खूप छान असं चालत होती. त्यानंतर तिचे थोडेसे व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि आम्ही आमचे फोटोज वगैरे शूट केले. आणि तुम्ही हा फोटो बघा, यामध्ये जो हा पहिला फोटो आहे तो तिची रिॲक्शन बघा आणि लगेच हा दुसरा फोटो बघू शकता तुम्ही. म्हणजे ती एवढं एन्जॉय करते ना प्रत्येक जर्नी. त्यानंतर सकाळी उठलो आम्ही. अद्विकाचं सगळ्यात आधी जावळं काढायला गेलो होतो. नंतर जावळं वगैरे काढून तिला कुंडात थोडीसं आंघोळ वगैरे घालून तिथला पण व्ह्यू सकाळी पण खूप छान दिसत होता. म्हणजे तिरुपती एवढं खूप खूप सुंदर आहे पाहण्यासाठी. तिथे खूप सारे टेम्पल्स आहेत. आम्ही 1-2 टेम्पल्सला व्हिजिट केली आणि जावळानंतर अद्विकाचा हा लुक तुम्ही पाहू शकता. खूप क्यूट दिसत होती. त्यानंतर आम्ही तिथे असलेल्या जे अन्नछत्र होते तिथे अन्नप्रसाद घेण्यासाठी गेलेलो होतो. तिथे थोडंसं प्रसाद वगैरे घेऊन नंतर आम्ही पद्मावती वगैरे टेम्पल केले. ते तिथे मला शूट नाही करता आलं. ओके, चलो देन बाय.